महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसलाय। माजी नगरसेवक संतोष धुरेंनी मनसे का सोडली? धुरेंनी ठाकरे सेनेवर काय निशाणा साधलाय आणि धुरेंच्या भाजपच्या प्रवेशावरून कसं राजकारण तापलंय, पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। महापालिका निवडणुकीत ठाकरेंना धक्का। त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे। राज ठाकरेंचा शिलेदार भाजपात दाखल। महापालिका निवडणूक ऐन रंगात आलेली असतानाच राज ठाकरेंचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झालाय। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या संतोष धुरेंनी थेट मनसेच्या विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा देत अमित साटम यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र हा माझ्यासाठी धक्का असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी दिली आहे। तर धुरेंनी पक्ष सोडल्यामुळे 5 पैशांचाही फरक पडणार नसल्याचा टोलाच ठाकरे सेनेनं लगावलाय। तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत, तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा कळलं, मी प्रचारात असतो, मला जेव्हा कळलं मला शॉकिंग होतं माझ्यासाठी। नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही, काय चाललंय मला कळत नाही। त्यात ते बीजेपी आणि ती शिंदे गटाची लोक बसलेलीच आहेत पैसे घेऊन। मला सांगा, शिंदे गट असो किंवा बीजेपी असो, यांच्याकडे 80%हून अधिक सगळे बाहेरच्या पक्षातलीच लोक आहेत, स्वतःच्या पक्षातली लोक दाखवा। संतोष धुरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता, तो मुकेश पुरवमोन एक होता आमच्या इथे, त्याच्याबरोबर तो असतो। ॲक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता, परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळेचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्यावर त्यांचे संबंध चांगले होते। संतोष धुरी गेल्याने काय विभागात काय 5 पैशाचा किंवा 2 पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही, एवढी गॅरंटी आम्हाला माहिती। संतोष धुरी हे 2012 मध्ये मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, मात्र 2017 मध्ये त्यांचा पराभव झाला। आता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर संतोष धुरी वरळीतल्या वॉर्ड क्रमांक 194 मधून इच्छुक होते, मात्र हा वॉर्ड ठाकरे सेनेला सुटल्यामुळं नाराज झालेल्या संतोष धुरेंना मंत्री नितेश राणेंनी गळाला लावलं आणि थेट फडणवीसांची भेट घडून आणली। आणि त्यानंतर 24 तासांच्या आतच धुरेंनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। एवढंच नाही तर राज ठाकरेंनी पक्षच नव्हे तर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे किल्ले ठाकरे सेनेपुढे सरेंडर केल्याचा आरोप धुरेंनी केलाय। ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला। आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे। हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत। मुंबईचे अध्यक्ष असूनही संदीप देशपांडेंना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती, मात्र आता संतोष धुरेंनी केलेल्या आरोपांमुळे संदीप देशपांडेंच्या नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय। त्यामुळे पुढच्या काळात राज ठाकरेंचे सर्वाधिक निकटवर्तीय देशपांडेही हातात कमळ घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी राज ठाकरेंचे निष्ठावान आणि धुरंधर नेते तिकीट न मिळाल्यामुळं त्यांना सोडून जात आहेत। ठाकरेंची बीएमसीत सत्ता आली तर ठीक, नाहीतर गडही जाणार आणि निष्ठावान सिंह देखील। गणेश कवडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।